आपल्यासोबत माजी महापौर मुरलीधर मोहोळ आहेत. आपण बातचीत करणार आहोत. सध्या लोकसभेची चर्चा सुरू आहे आणि तुमच्याकडे लोकसभेची पूर्ण जबाबदारी पुणे लोकसभेची. अनेकांची नावं समोर येत आहेत. कसं लढणार? तुमचं नाव चर्चेत नाही. पुणे लोकसभा हे भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे. मागच्या वेळेस सुद्धा माननीय बापटसाहेब जवळपास 3.25 लाखाच्या मताधिक्यानं पुण्यातनं निवडून आले होते. पुण्यात पुन्हा एकदा मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी पुण्याचं आमचं एक मत आम्ही कायम ठेवलं पाहिजे, यासाठी म्हणून आम्ही सगळे एकत्रितपणे काम करतोय. विशेषतः माझ्याकडे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी पक्षाने दिली आहे, त्यामुळे त्या दृष्टीनं आमचं सगळ्यांचं काम सुरू आहे. जे काही पुढच्या काळामध्ये निर्णय होईल तो सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे आम्ही मान्य करून काम करणार आहोत. आणि पुन्हा तुम्ही लढणार आहे? हे आमच्या हातात नसतं, हे आमच्या हातात नसतं. मी पुन्हा तेच सांगेन की भारतीय जनता पार्टी एक विशिष्ट कार्यपद्धती आहे. आमच्याकडे स्थानिक पातळीवरती पदाधिकाऱ्यांचं कार्यक्रम अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। त्यांच्या भावना काय आहेत त्या विचारात घेतल्या जातात, त्याचा अहवाल राज्याकडे जातो. मग राज्याचं नेतृत्व, राज्य संघटना आमची पक्षाची ती केंद्राकडे अहवाल पाठवते. नाही, पण तुमचे पोस्टर हे सगळं मान्य आहे, ही प्रक्रिया झाली, पण अनेक पोस्टर पण भावी खासदार म्हणून तुमचे सोशल मीडियावरती, तुम्ही माझ्या सोशल मीडियावरती किंवा पुण्यामध्ये कुठेही एक जरी बॅनर असा तुम्हाला दिसला तर तुम्ही मला दाखवा. सोशल मीडियावर कार्यकर्त्यांच्या भावना कार्यकर्त्याचे माझ्या सोशल मीडियाला दाखवा तुम्ही कधी. मी तुम्हाला तेच सांगतो की मला निवडणूक प्रमुख म्हणून जी जबाबदारी दिली ते मी काम करतोय. पक्ष जो कोणी उमेदवार देईल त्याचा आम्ही निवडून आणणार आहोत. तुम्हाला उमेदवारी मिळाली, पक्ष ठरवेल ना कुणाला द्यायची ते. तयारी तुमची आहे? नाही, मी निवडणूक प्रमुख म्हणून तयारी, आमची संघटना 12 महिने काम करणारी संघटना आहे. उमेदवार म्हणून तेच सांगतो मी. 2 मिनिटं मला बोलू द्या. तुम्ही एकामागे एक प्रश्न विचारले की अवघड. पक्ष संघटना म्हणून आमची 12 महिने काम करणारी ही पक्ष संघटना आहे. त्यामुळे उमेदवार कोणी आला तरी आमची तयारी असते. त्यात मी निवडणूक प्रमुख आहे, त्यामुळे माझी जबाबदारी जास्त येते की मी आज निवडणुकीची तयारी केली पाहिजे. ती निवडणुकीची तयारी मी करतोय. उमेदवार जो असेल तो निवडून येईल. थेट प्रश्न, 3 वेळा अन्याय झालाय असं नाही. नाही विधानसभेला झाला, असे कार्यकर्त्यांची चर्चा आहे. विधानसभेला झाला, मागच्या लोकसभेला झाला, त्याची उणीव आता भरून निघाल. मला असं वाटतं माझ्या पक्षाने मला खूप दिलं. या पुण्यासारख्या इतक्या मोठ्या शहराला, इतका मोठा वारसा असलेलं शहर आहे, सांस्कृतिक ऐतिहासिक एवढं मोठं शहर आहे, या शहराचा प्रथम नागरिक होण्याचा मान मला माझ्या पक्षाने दिला. याच्यापेक्षा काय हवं? त्यामुळे मला काही मिळालं नाही हा माझ्या डोक्यातही भाग नाही. मला खूप दिलं. राज्यसभा, विधानसभा, लोकसभा, राज्यसभा, नाही असं काही मिळालं आणि काही नाही मिळालं, पण काय म्हणजेच असं काही नसतं. अपेक्षा कुठून? अपेक्षा कार्यकर्ता आहे, शेवटी कार्यकर्ता काम करत असतो. लोकसभा की विधानसभा, नेतृत्वाला जे वाटेल ते होईल. माझ्या हातात काही नाही. नक्की. आपण आपल्याबरोबर मुरली मोहोळ होते आणि त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. नेमका पक्ष काय त्यांना जबाबदारी देते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ विके कांबळेसह सागर आव्हाड, जी 24 तास.